मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. तर आज मी खूप दिवसानंतर कॉलेजमध्ये चाललो आहे. आज आहे एक्झिबिशन. तो आपलं हे शूट आता ॲक्शन 5वरती होतं आहे आणि खूप जणांना माहिती नाही मिळत. सो त्यांचे पण रिॲक्शन वगैरे रेकॉर्ड करूयात आपण. सो चला. सो फायनली आता मी स्टेशनला तर पोचलो आहे. नेहमीप्रमाणे आपले देवाशीष भाऊ लेट येत आहेत. सो त्याच्यामुळे आम्हाला आता बघू, पालघरला जाऊन थांबतो स्टेशनवरती. आणि हां, त्याचे रिॲक्शन वगैरे पण रेकॉर्ड करायचं आहे. त्याचं आहे, परत कोण आहे, बाकीचे पण पोरं वगैरे भेटतील. सो रिॲक्शन रेकॉर्ड करूया त्यांचा. ॲक्शन 5 आहे ती 5 बोलत होतं आपला चोमूचं ना, चोमूचा भाऊ. काय आहे मला पण नाही, कमेंट करा. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे. सो येऊ बघा, कारण की आपल्या सायडिंगला काढलेलं आहे नेहमीप्रमाणे. तो थांबावं लागणारच आहे. सो थांबूयात आपण. दुसरं काय, एकतर बरं आहे थांबावं लागेल तर, कारण की देवाशीष पण तोपर्यंत येऊन जाईल. बट तो 21ची नाही सायडिंगला काढली पाहिजे बस, नाही तर वांदे येतील. चलो जाते. फायनली उतरलेलो आहेत आणि चेहरा दिसलेला आहे आपल्याला. काय बोलतात मॅडम, कशा? मग आता दुसरे कुठे आहेत ते? दुसरं आता देवाशीष काय माहीत ट्रेनला येतो काय माहिती. त्याला आता बघू कोणती ट्रेन भेटेल. सो ही एक आहे. वाटलं होतं तुला मी हे घेऊन येईल, वाटलं होतं तुला हे घेऊन येणार आहे मी. त्यासाठी काल मी हिला सांगितलं नाही. सो रिॲक्शन देवाशीषची पण घ्यायची, देवाशीषला पण नाही माहीत मिळालं. सो बघूयात, आता तो येईल तेव्हा माहीत पडेल. चला. जाम लवकर आला ना तू. मग काय हा, अरे यांना पण भेट जरा. काय म्हणते? सो फायनली हा देवाशीष पण आलेला आहे. तर आता जाऊयात आपण. कसं वाटलं? एक्सपेक्ट केलेलं तू? नाही, बिलकुल नाही. अरे हे मग तुला त्यासाठीच बोलवलेलं. ब्लॉगर. मग त्यासाठीच तुला यायला सांगितलेलं, ये एकीने तरी वेलोटी टांग दिली. प्रो नाही आहे ना? नाही, ॲक्शन 5 डेंजर आहे ना. जाऊयात आता, बघूयात. ठीक आहे. अरे अरे यार, मेरे को बाइक लानी चाहिए तेरे सामने. अरे मग तुला तेच बोल, त्यासाठी बोलत होतो बाईक घेऊन ये. पण हा वेलोटीने टांग दिली. सांगते बाईक नाही, सांगते मी. तुम्हाला सांगितलं असतं ऍक्शन काय. अरे मी तुला ह्यासाठी नाही सांगितलं, कारण की आपल्याला सरप्राईज द्यायचं होतं, रिॲक्शन रेकॉर्ड करायचं होतं. सो चला आता आपण जाऊयात कॉलेजमध्ये. चलो. सो फायनली आपण पोचलेलो आहेत बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट. स्कूल नाही रे, आता काय कॉलेज केलं आहे. हां, बॉम्बे कॉलेज ऑफ आर्ट. चलो. आणि आता बघूयात पुढे काय काय. बापरे, पेंटिंग केलं यांनी. दिसतंय का तुम्हाला? दाखवूया. हंटर कोणाची आहे? मग हे बघितलं का त्यांनी? AI जनरेटेड केलेलं ते नाचताना. हे नाचत दाखवलेली त्यांनी, AI जनरेटेड मस्त. सो हे बघा, कॅरेक्टर बघा, कॅरेक्टर यावेळीच वेगळं केलं. लास्ट टाइम वाटतं केलेलं त्यांनी हे, काहीतरी सांगितलं होतं. आपण विच केलेली रे, आम्ही विच केलेली. त्यांनी आय थिंक आर्ट नाही, ऑक्टोपस करणार होते. ऑक्टोपस केलेलं लास्ट टाइम. हे काय लास्ट वर्षचं ऑक्टोपस पण आहे इथे. सो दाखवतो तुम्हाला. हे बघा. सो आता लुक चेंज केलेला आहे, चष्मा चेंज, कॅरेक्टर चेंज. जाऊयात. चल. बापरे, स्टार्टिंगच एकदम भारी झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण पण केलेली होती. सो जाऊन बघा तुम्ही, चॅनलवरती अवेलेबल आहे. पेंटिंग कोणी केलंय? नाव नाही लिहिलं त्याचं. पेंटिंग. हां, कधी चालू करायची? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? झोपेत आहे का? चलो, मला हे अद्याप एक मोठं करायचं आहे. बघू, आपण पण करूयात. हे आपले पण झालेले आहेत. एवढे का पॅचेस आलेत मला हे नाही समजत. सो ग्रीनमध्ये बघा, पॅचेस खूप आलेत. हात नाही लावत, परत सांगतील हात लावते. ऑल बिल वगैरे सर्व केले आहेत. थोडे पॅचेस आलेत बस, तेवढेच. पण बाकी चांगलं नाही रे, चांगलं बनायचं असते. हे बघा, मॅनमेड ड्रॉइंग. मग आम्हाला काहीच नाही येत, आम्ही काय नाही केलं. असेच आम्ही फालतूगिरी करली कॉलेजमध्ये. नंतर आम्ही आलो तिथे बघावायला. हे बघा, फ्रुटी ती नाटेल तेच करते. आवाज नाही आला, मी त्यासाठी माईक घेतलेला, बट एक्सटेंडेड नाही मिळत माझ्या. इश्यू तो आहे. एक्सटेंडेड माझा घ्यायला लागेल आता. सो घेतो तो.
कारण की आयफोनला एक्सटेंडेड नाही मिळत मला टाईप सीचा आहे तो माईक. सो कसं मध्ये काय मोबाईलला लावला त्याला आणि तो इथे कॉलरला लावायचा की आपण जेवढं पण हलू पण बोलू दे, किती पण हलू बोलून दे, पण आवाज क्लिअर अँड क्लिअर. हे बघा 2D डिझाईन आहे. ओके, फर्स्ट प्राईज झाला तिथे. अच्छा, नाही सेकंड प्राईज आहे. केला पाहिजे. विज्युअल कम्युनिकेशन पोस्टर. अच्छा, ओके. कलर प्रॅक्टिकल. अच्छा, ओके. तर हे पण आमचं पण सर्वांचं झालं होतं. नारुतो बिरुटो सर्व आहे बघ, ॲनिमे कॅरेक्टर. अच्छा, चांगला आहे. बेस्ट प्राईस. क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी असेल मला तरी वाटते की पॅचेस तर आलेत, ठीकठाक आलेत. अशा टाईपचे तर 2D डिझाईन आम्ही पण केलेले आहे. सो 2D डिझाईनचा मास्टर मी होतो. माहिती नसेल तुम्हाला, सांगतो जस्ट. हा PC चा मास्टर. फक्त तेच करायचा, हँडवर काहीच नाही केलं. सुट्टे मारायचं नुसतं. अच्छा, लँडस्केप आहे तिथे बघा. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मस्त केलं आहे. बरोबर फर्स्ट प्राईज पण डिझर्व करतो आम्हाला. चांगला आहे, मस्त वाटतं. हे डोकरा बाबा म्हणजे आपले काका कोणीच चांगलं काढत नाही. दरवर्षीचं असते हे, बट ते असते बरोबर. अँड बापरे, बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर कोण आहे रे? कोण नाही, आर्या. अच्छा, ओके. सर्वांनी असे मावळे वगैरे असे काय काय कॅरेक्टर घेऊन बुक डिझाईन केलंय. साधू संत वगैरे, शिवाजी महाराज आले. बुकचं फक्त कवरच आहे, चेक करून घ्या. हे कलर जास्त डार्क झालायचा. कोणाला भेटलं? खूप छान. इमेज क्वालिटी डल आहे. AI जनरेटेड असतं तरी त्याला एनहान्स करायला पाहिजे ते त्याने. ते मेन आहे. याची इमेज क्वालिटी ठीक वाटते मला. बाकीच्यांनी इमेज क्वालिटी थोडीशी डाऊन काय त्यांची. हे प्रॉपर क्रॉप केलेत पाय. हे मिस्टेक, छोट्या मिस्टेक्स असतात डिझाईनमध्ये. खूप छोट्या मिस्टेक्स असतात, ते अवॉइड करायचे असतात. जसं की फॉर एक्झाम्पल हे बघा, त्याच्यामध्ये कलर जास्त हे झालं, ब्लूइश झाला. हा प्रिंटिंगमध्ये झाला आहे का डिझाईनच कशी आहे ते माहीत नाही, पण तो जर जास्तच हे वाटतं. कळलं ना? त्याने बेसिक मिस्टेक केलं. याच्यामध्ये तुला काय चुकीचं वाटतं? शॅडो बिडो काहीच नाही. सर्व चूक केलं. आणि मेन बघ, कॅरेक्टर बघ तुम्ही, समजून जा काय चुकलं. थोडं झूम केलंय. दिसला तरी नाही दिसला म्हणजे तू कोणती डिझाईन? कॅरेक्टर शॅडो नाही. शॅडो सोड, पाय बघ नीट, पाय बघ. जर ते पण नाही बघू शकले तर मग तुमचा डाऊट आहे मला डिझाईन मध्ये. पाय कट झालाय. हा, मग तेच असे छोटे मिस्टेक्स असतात ना, खूप सारे असतात. छोट्या मिस्टेक्समुळेच डिझाईन खराब, चांगलीतली चांगली डिझाईन पण खराब होऊ शकते. सो त्या अवॉइड करायच्या असतात तुम्ही. कलर थोडा तो जास्त ब्लूइश झाला.
मला तरी प्रिंट हां मला पण प्रिंटमध्येच वाटते बट फेस वगैरे बघ ना सर्व ब्लूइश वाटतंय सो मे बी ते त्याचा प्रिंटमुळे असू angle शकते बरोबर कारण की आमचं पण खूप सारे प्रिंटमुळे इश्यू वगैरे झाले होते हा या साईडला अँगल आहे दुसरा मागेही झाला अँगल बरोबर नाही. अँगल त्यांनी चुकीचा घेतलाय हे आहे ग्राफिक डिझाईनचे असाइनमेंट सर्व सो हे सिम्प्लिफाय ग्राफिक्स मे बी हे काय केलं आहे अच्छा सो यांनी सर्वांनी हे डिझाईन केलेलं आहे बॅग्स वगैरे असतात बॅग्स असतात ना सो ते डिझाईन केलेलं सर्व हे वाले हे सर्व फ्लॉवर्स वगैरेचे आहेत मे बी परफ्यूमसाठी अच्छा परफ्यूमसाठी आहेत पण त्याने फक्त बॅगच केलं डिझाईन त्याचे प्रोडक्ट नाही केलं सो मे बी प्रोडक्ट डिझाईन त्यांना नेक्स्ट इयर असेल मे बी माहीत नाही सो फोटोग्राफी आहे सर्वांची फर्स्ट इयरची फोटोग्राफी केली आहे डेस्क्रिप्शन 50 रुपये गेले असतील याच्या प्रिंटिंगसाठी सो ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो फोटोग्राफीचा पेपर खूप महाग येतो मे बी मला वाटते जर एवढ्या बल्कमध्ये शूट सांगतो प्रिंट केल्याशिवाय थोडं कमी झालं असेल बट खूप महाग असतो हां असं छोट्या छोट्या मिस्टेक्स अवॉइड करायचे असतात डिझाईनमध्ये तर ही फोटोग्राफी आहे एक्झामला माझ्या बाजूला आजकाल पार्टी मागच्या याकडून ह्याच्या बाजूला एक्झामला हा वाला आहे ना तो बसला होता सो याला बोललं पार्टी माग एवढं प्राईज वगैरे भेटलंय हे वाटतं फर्स्ट इयरवाले सर्व स्वतःच बनलेले मॉडेल्स आणि स्वतःने शूट केलं असं केलं त्यांनी तो आहे डिजिटल वर्क 2D डिझाईन डिजिटलमध्ये केलं आहे यांनी त्या पहिला हँडवर्कमध्ये यांनी क्लिअर करायला पाहिजे होती हँडवर्कमध्ये बघितलं काय ते खूप आहे त्यांचे सो हे डिजिटली केलं आहेत 2D डिझाईन्स वगैरे ते एक्सटेंड केलं त्यांनी लेटर हेड वगैरे कशामध्ये काय होते सो हे 2D डिझाईन्स आहेत सर्व सो मोस्टली तरी आम्ही पण केले होते बट आम्ही हँडवर्कवरती म्हणजे हँडवर्कवरती जास्त फोकस होता आमचा सो ह्यांचा डिजिटलवरती जास्त फोकस आहे ते हँडवर्कमध्ये आम्ही बघितलं खूप साऱ्या गोष्टी यांच्या आहेत ते नीट करू शकतात इन फ्युचर सो हे बघा तर फायनली हिचा पण आवाज आला आहे कटकट करते काहीतरी बोलते सो आयबर आहे नाही तर नुसती अशीच काढत होती असं असं करत होती बस आता बोलायला लागले तो हे टायपोग्राफी कराल तर ABCD वरती प्रोजेक्ट 1 2 3 कॅलिग्राफी यांनी जास्त नाही लावली एवढीच यांना कॅलिग्राफी करवलं काय माहीत नाही आता नाही हे फर्स्ट इयरचंच आहे कॅलिग्राफी म्हणजे यांनी काय केलीच नाही म्हणत तसं सो आमच्या वेळेस तर खूप सारे कॅलिग्राफी आम्हाला करायला लावलेले कॅलिग्राफी करा हे करा ते करा आम्ही खूप वैतागलेलो आम्ही दिवसभर पूर्ण नुसतं कॅलिग्राफी करत बसायचो क्लासमध्ये वगैरे सो हे फालतूगिरी अशी चालायचीच आमची चल पुढे चलो अभि आता कोणतं होतं काय नाही लिहिलं सेकंड इयर आहे का फर्स्ट इयर आहे इयर कोणतं आहे फर्स्ट इयर सेकंड इयर आता आपण सेकंड इयरमध्ये घुसले स्टार्टिंगच व्हिज्युअलायझेशनमधून होते अच्छा सिम्प्लिफाय ग्राफिक्स सो इलस्ट्रेशन हे आमचे लास्ट इयर देवाशिषनी करून दिलेलं आम्हाला आठवते ना सो आमचे असाइनमेंट आम्हाला खूप भारी झालेले आहे तर हे सर्व त्यांनीच केलेलं UI/UX डिझाईन अच्छा हे आयकोनोग्राफी आहे ही बघा ग्राफिक डिझाईनचे असाइनमेंट्स 1 सेकंड सिम्प्लिफाय ग्राफिक्स सो त्याचं काय पोस्टर डिझाईन
अवतार आपलं माहिती आहे ना, अवतारपासून चालू झालेलं शोलेवरती संपलं. करून झालं. हो. हे पोस्टर डिझाईन ना, ग्राफिक डिझाईन. अच्छा, स्पेसिफाय नाही केलं. AI. अच्छा, AI ने केलेलं आहे डिझाईन सगळं. काय यूज केलेलं सॉफ्टवेअर कोणतं यूज केलेलं? AI डिझाईन आहे ना. अच्छा अच्छा, मला वाटलं AI जनरेटेड. ते AI लिहिलं म्हणून, कारण की हे AI जनरेटेडच आहे. सो त्यासाठी आपला नागोबा पहिल्यांची नागिन निघाली. नागोबा का अरे, त्यांनी कॉपी नाही का टाकली ओरिजिनल वाली, डमी कॉपीच ठेवलं. अरे पण नाही पण इथे पण डबेच टाकले हो. ती पण डमीच आहे ती सर्व. मी पहिला टेक्स्ट बघूनच बघितलं. नाही बट ते ओरिजिनल जर कंटेंट दिलं असतं ना तर चांगलं झालं असतं. नाही टाकलंय का? किती टाकले आय थिंक अर्ध टाकलंय. हां अच्छा. सगळं डबेच. आपला फेवरेट प्राणी आहे तो. काय बोलायचं नाही त्याला. माझ्यावरती टपलेलाच असतो साप, तुम्हाला माहितीच आहे. अरे येऊन जाऊन माझ्यावरती टपलेलाच असतो नागदोष माझ्याला. आमच्या घरात असे साप निघतात ना बाबा. काय परत बोल. इथे आला ऐकायला, रेकॉर्ड झालंय ते. गिरगिट AI 3D फोटो. अच्छा, ये बघ तू. प्रोडक्ट काय नक्की? लॅपटॉप नाही, त्याला हार्ड डिस्क आणि पॉवर बँक जॉईन केलेले आहे. कारण आता बहुतेकांचा डेटा वगैरे जातो ना, ते हार्ड डिस्क मध्ये ए, आणि तुझ्या चार्जिंग वगैरे लाईट गरम आपल्याला नुसतं बसावं लागतं. ते मॅडम तुझ्या कामाचं आहे. फालतू बनवले आपल्यासारखे. आयशील माहिती आहे ना, पॅकेजिंग जाऊन बघा. चांगली पॅकेजिंग तेच. AI जनरेट केली आहे का? हे फिक्स करायचं ना. हा, हे फॉन्ट फिक्स केलं असतं Font तुम्ही, fix करायचं. फिल केलं असतं Icon फोटोशॉप मध्ये, टाकायचे. आणि फॉन्ट तुम्ही तुमचा नंतर टाकलं असतं चाललं असतं उलट. ते वेळेवरती गेलं का तसंच होतं. हार्ड डिस्क आणि पॉवर बँक. समजलं कशावरनं? अरे तो लिहितोय, पेन आहे तो, नीट बघ दाखव. अरे पेन आहे बघ. एवढा लांबून दिसला तुला, एवढा जवळ दिसत नाही. तुला 4 डोळे. 4 डोळे मी हे काढलं तरी मला दिसतोय तो. मी तो ब्लॅक चष्मा लावला तरी दिसेल मला तो. हनी बी. अच्छा, PS फोटोशॉपचं वर्क आहे एवढं. सोशल मीडिया पोस्टर पण नाही सांगता येणार. हे बुक कवर आहे, मॅगझिन कवर. मॅगझिन एवढीशी छोटी. हा इथे पण लागल्यात शूट करायला. इथे बेस्ट पोर्टफोलिओ आणि ग्राफिक डिझाईन कोणाला भेटले आहे? दक्ष. अच्छा, लावून द्या. आज मॅच आहे, जाऊन बघा मॅच पहिला. समजलं? हा ब्लॉग नंतर बघा, पहिले मॅच बघा. ऍडव्हर्टायझिंग कशाला करतोय? अरे मुंबईची मॅच आहे, मुंबईची मॅच बघितली पाहिजे तुम्ही. समजलं ना? नंतर येईल. हा ब्लॉग नंतर येईल, पण मॅच असेल ना बाबा, मॅच पहिला बघायचं. त्या दिवशी दुसरी मॅच असेल, ज्या दिवशी मुंबईची मॅच असेल ना त्या दिवशीच मी टाकेन ब्लॉग. समजलं? मग बघायचं. समजा.
हो. दोन आठवड्यात दोन्ही नाहीये दोन्ही का ना म्हणे. अँकल्स पर्यंत गेले काहीतरी असं. अच्छा मग किपिंगसाठी संजू आहे ना, संजू करेल. संजू छान छान. दोन्ही कदाचित फिल्डिंग हा बघितला का तसं होता तू? बघितलं मला बघायचं. मला आता भेटलाय प्राईममध्ये भेटलाय. आता बघून टाकतो मी. वेड धुरंधर 2 बघितला? धुरंधर पहिला काहीच नाही. मूवी नाही आवडणार. आम्ही धुरंधर कधी बघितलं माहिती का? आम्ही लास्ट टाइम बारामतीला बघितलेला लास्ट टाइम. यावेळेस मस्तपैकी बारामतीचं झालं असतं ना, तर यावेळेस सेकंड पार्ट पण आपण बारामतीलाच बघितलं असतं. बट नाही, म्हणून पहिल्या दिवशी जाऊन मी बघितला. जाऊन पण नाही बघितला, माझ्यावरती आला. काय करणार, गरीब माणसं असंच बघायला लागतं. नाही रे, चलो हां थिएटरला गेलेला. नाही रे, गरीब माणसं थिएटरला रे पैसे नाही भेटत मला. अरे मी तू गेलेला ना थिएटरला? अच्छा, तुम्ही मोठी माणसं, ही मोठी माणसं आहेत. जाऊन पुन्हा सर्व आहे. सोशल मीडिया पोस्ट, मॅगझिन कव्हर आहे. मॅगझिन हे काय आहे? टेम्पलेट. ब्रोशर टेम्पलेट हे वाटायला बिटायला असतात ते. तुम्हाला पाहिजे असतील ते बघा. 1 2 3 4 5 6 6 टाईपचे आहेत. कुठे पण जाऊ शकतात फिरायला. गुजरात झाला, गोवा, राजस्थान, मणिपूर, हिमाचल, ते काय कोलकाता. बिंदास जायचं फिरायला. नाव घ्यायचं माझं, काय नाही, 1 पैसा नाही घेणार कोण. जाय तुम्ही. रिॲक्शन बघा, रिॲक्शन. बाई नाव चालते आपलं, असं नाही. इथे बघा पडलेला बिडलेला आहे, हातबीत, चष्मा तुटलेला आहे. हे आलं परत फोटोग्राफी. ही कोणतरी मॉडेल आणलेली. स्प्राईट व्यवस्थित थंड घेऊन येतात. थंड बघून आता थंड प्यायची इच्छा झाली. फॅन्टा नको, फॅन्टा बघवाच लागतं. चाय टपरी, रिॲक्शन. ते मोशन ग्राफिक्स त्याने शूट केलेलं आहे. मोशन ग्राफिक्स पण आहे, मोशन फोटोग्राफी. सो कॅरेक्टरला शो करून बाकी सर्व बॅकग्राऊंड ब्लर होऊन जाईल. हे गायांनी सर्वांनी जबरदस्ती सांगितलेलं काय, इथून जाय तुम्ही, तिथून जाया आणि आम्ही शूट करू. मी वेळावरती मेसेज केलाय. याचं अकाउंट हॅक झालं होतं याचं, आणि मेसेज केला. अरे गरुडा आहे ना, गरुडा तुम्हाला माहितीच आहे. गरुडाचं अकाउंट हॅक झालंय, त्याचे सर्व फॉलोअर्स वगैरे सर्व गेलेत. सो तो एवढा वैतागलाय ना की आम्हाला माहीत पडलं. सो ते भावाचं पण झालं अकाउंट सेम मला म्हणून जायचं नाही कोणाला. नुसतं टाकतो ना, काय कोणत्या लिंकवरती क्लिक केलेलं, लिंकचं काय माहिती नाही. सगळ्यांचं काय तरी लिंक केलेलं तू. मला माहित आहे ना बाई. मला ते 17 मेसेज येतात, ईमेल येतात दर. माझ्या सरांचे वगैरे असे नावाने ईमेल्स येतील मला. सो आमच्याच कंपनीच्या मेंबरच्या नावाने मला ईमेल्स येतात की मी हाय, माझ्या व्हॉट्सअप नंबरमध्ये इथे क्लिक कर, तिथे क्लिक कर. की मग समजायचं एकदा क्लिक केलं की तुम्ही हॅक. हो, दाबू नका. चलो, कोणता इयर आहे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आलो. सो हे बघा 3rd इयर आहे का? अच्छा. सो इथे काय आहे, क्रिएटिव्ह वर्क, प्रोडक्ट डिझाईन. हे चॉकलेट आहे का मध्ये? आहे असल्या तर चोरी गेलं असतं. हां, हे बघून मला शुभमची आठवण आली. भाई हे काय आहे? हात कुठे आहे? ते AI जनरेटेड म्हणून असाच इश्यू होतो. प्रॉपर प्रॉम्प्टिंग द्यायला लागते तुम्हाला. प्रॉम्प्ट प्रॉपर दिल्याशिवाय ना तुमचे खूप सारे मिस्टेक होतात. तुमचे हात पण असे वाकडे तिकडे होतात. सो बी केअरफुल विथ AI. थोडं इंग्लिश झाडायला लागलोय, बट इंग्लिश येत नाही मला, समजून जाईल. हे AIचं सर्व वर्क केलं, AI जनरेटेड आहे. मी सजेस्ट करेन ना, मी फायरफ्लाय सजेस्ट करेन. तुम्ही तो यूज करून बघा. फायरफ्लाय मस्त असते. सो ह्याच्यामध्ये
हां बोल काय या 4 मध्ये प्रॉब्लेम काय आहे सांग. कॅरेक्टर. नाही, जो तुला प्रोडक्ट दाखवायचा त्याचीच ब्राईटनेस सर्वात कमी आहे. हां प्रोडक्ट हां दिसतच नाही. ती माणसाच दिसतात आधी. अरे ते काय केलं माहिती का त्यांनी फोटो चिपकवलाय ते. चिपकवलाय, हां सो ते आहे ह्याची तो ब्राईटनेस कमी, ह्याची brightness, जास्ती contrast असली वगैरे, पाहिजे. so ते छोट्या छोट्या गोष्टी असतात, so ते खूप साऱ्या सगळ्यांची गोष्टी असतात कमी. ते लक्षात ठेवायला लागतं आपल्या मेन्यूमध्ये. प्रोडक्ट दिसतच नाही. त्याशिवाय ते प्रॉपर डिझाईन आपण ॲडव्हर्टायझिंग लेवलचं सांगू शकत नाही. रसना. डिझाईन रचना. चांगली आहे पण तेच आहे, ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट मिसिंग आहे. ही चांगलं बनवतात. हे प्रोडक्ट बनवलंय ना, चांगलं आहे असं. पॅकेजिंग चांगलं आहे. पॅकेजिंग चांगलं आहे. त्याच्यामध्ये जर इकडे- रस पण असलं असतं तर थोडंसं आम्हाला पण बरं वाटलं असतं प्यायला. हे एक नंबर रिएक्शन देते. हा हे बघ, जेमिनीचा लोगो उडवला नाही. बेसिक मिस्टेक. जेमिनीचा एजन्सीमधून तुम्हाला फायर डायरेक्ट फायर ठेवणार पण नाही तुम्हाला उभं, असं काय फालतू केलं तर. खूपच घाई झालेली वाटते. हां जेमिनाचा लोक जर काढला नाही ना तुम्ही एजन्सीमध्ये वगैरे कुठे पण असू दे, बट तुम्हाला काढून टाकतील. AI जनरेटर लगेच समजून जातील लोक, म्हणजे तुम्ही किती पण सांगितलं मी मेहनत करून हे केलं ते केलं, आणि AI जनरेटेड वाटते पण, कारण की क्वालिटी खूप डाऊन आहे. सो तुम्ही क्वालिटी इन्क्रीजसाठी आय थिंक मे बी आहेत 2-3 सॉफ्टवेअर ते यूज करू शकतात. मीठ घरात हे मीठचं आहे का हे मीठ काय आहे? अच्छा हां मीठचंच आहे भाई. मीठ जरा काहीतरी वेफर पण ठेवले असते त्याच्यामध्ये, आम्हाला खायला तर चांगलं झालं असतं. असं काय करतो हे बघा, एवढे घामाघूम झालं, थोडंसं आम्हाला खायला पण भेटलं असतं ना, करायला पाहिजे तर मीठ. असं काय रे. स्निकर्स. अच्छा हे अच्छा हां ओके नाईस. मला आवडलं स्निकर्स, फक्त एक्झिस्टिंग नाही मिळत ते. स्निकर्स चांगले आहेत, कलरफुल. अरे भाई, ते पंखा लावा इथे. आम्ही आलोय तिथे एवढ्या दिवसानंतर काहीतरी पंखा लावायला पाहिजे का नाही. काय कंजूसगिरी करतात. अमूल दूध पिता है नाही चीज. अच्छा ओके. सो फोटोग्राफी कॅम्पेन. सो हे बघा, खूप सारं गोष्टी क्रिएट केलेल्या त्यांनी. ब्रॉस्टर्स. सो हे वाल्या गोष्टी आहेत ना, सो हे मोठ्या मोठ्या इव्हेंट्सला वगैरे असतात, ते त्यासाठी करतात वगैरे. सो कॅप असते, टी शर्ट असतात, सो मे बी त्यांचं कॅलेंडर असते, ओव्हरऑल सर्व ते असते. खूप साऱ्या गोष्टी असतात त्या. हे पण सिंगिंग इव्हेंटचं केलं. अच्छा ओके. बेस्ट फोटोग्राफी कॅम्पेन फर्स्ट. सो 4 जण. अच्छा 4 ऑर्डर दिलं. 4 ऑर्डर दिलं नाही 5 4 पण नाही का, सर्वांना देऊन टाका त्यापेक्षा. सो हे बघ जानेवारी हां ते माहीत नाही आपल्याला काय, सोडून द्या. हे आहे का पाणी भरून. हा आहे, ओरिजिनल आहे. हे चल घेऊन जाऊ, ओरिजिनल आहे. आय थिंक मला वाटते कोक असेल हा वाला. कोक आहे का काय आहे माहीत नाही. आहे हो मग. हे मॅडम इथे थकलेले आहेत. हे पण फोटोशूट केले त्यांनी, काय माहीत. हां मृणालनेच केलं. हां दोघे मिळून आय थिंक वर्क फोटोशूट आहे आणि जसे हां सो ह्यांनी केलं आहे. तेच मी ह्याचे काय काय यायचे ना, स्टोरी बिरी काय काय टाकायचं, सो हे केलेलं आहे. मृणाल वगैरे काय माहीत आता दिसले जण ते. हां तिचं हॉटेलचं पण होतं काहीतरी, तिने टाकलं होतं त्यांचं काय होतं. अच्छा ओके. अरे भूक लागली रे. गुलाबजाम नाही मिळत ते.
आहे का? अरे नाव काढलं ना, आलं गुलाबजाम. आता ही लाल होईल नसती. थोड्या वेळाने आता ती अशी लाल टपकेल, तिचे पाणी टपकेल तोंडातून. हां नाही, शटर स्पीड वगैरे हे करून त्याने आय थिंक ॲड केलं नाही. ब्लर थोडंसं हे ठीक आहे. त्या साईडला पण आहे, त्या साईडला ॲप डिझाईन आहे. ॲप डिझाईन खूप किचकट काम असते, खूप डोकं लावावं लागते ॲप डिझाईनमध्ये. हे मला वाटते ॲड केलेलं आहे. एकतर आम्ही जेवण नाही आलो मिळत ना, आता भूक लागायला लागलं हे सर्व बघून. हे बघा तुझा ना मला करायचं 15 आलं. किटली 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 का पिछा नाही सोडलं. हा साईडला काय ॲप डिझायनिंग. सो हे काय आहे? PD AI जनरेटेड हे स्टोरी आहे की रे. हॅलो हॅलो काय द हॅपी गार्डन. इट इज क्वेश्चन टर्न इन टू मॅजिकल स्टोरीज. अच्छा स्टोरीज आहेत. तुम्हाला ऐकायचं असतील कॉन्टॅक्ट करा यादनीला आणि ऐका. यादनीला कॉन्टॅक्ट करा आणि ऐका स्टोरी. ॲप तिथे ॲपकडून ॲपची लिंक घ्या आणि ऐका स्टोऱ्या. चला काल काय परवा दिवशीच काहीतरी टाकलं तू असं. काय बनवलं ते? अच्छा मीठ, एक चुटकी मीठ क्या क्या बदल सकते. ते भेटून मी जरा आज मला करायचं स्ट्रेचिंग बरोबर. असे माझं 40-50 पडलेलं. माझं अद्याप आहेत लास्ट इयरचे आपण पहिला केले होते पेजेस सर्व ठेवून गेल्यात. अच्छा ठीक आहे सर. सेकंड इयर पण झाले, थर्ड इयर पण झालेलं आहे. आता काय फोर्थ इयर नाही. मग तिथे पुढे काय बघायला लागेल, बघू जाऊ. हाय सर, कशा आहेत? कशा आहेत? मस्त. तुम्हाला बोलून आनंद झाला. मग आम्ही आलो सर, दिसतात तुम्ही खास बघायला आलो तुम्हाला. स्टेशनला कितीतरी वेळा मला कितीतरी वेळा जाताना दिसतात. आवाज नाही देत हा काय माणूस आहे. नसतं. आवाज द्यायला पाहिजे ना. हाय सर भेटतात त्यांना असा. हाय सर असं जोरात आवाज दे, समजलं? तर आपण हा कोणता थर्ड इयर काय फोर्थ इयर? थर्ड इयर एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ थर्ड इयर बघूयात. फ्लिकर थोडं अवॉइड करा कारण की सेटिंग वगैरे मी जास्त काही चेक नाही केलं मिळत. सो ते थोड्या दिवसांनी फ्लिकर्स वगैरे आहेत नाही येतात ना, सो हे पण मी नीट करेन. सो आता थोडेसे पंख्यामुळे येतात फ्लिकर, सो ते अवॉइड करा. हे सगळं असं छोटे छोटी पात्र छोटा थीम आहे ती वाच ना ते ब्रीफ म्हणून तर विचारतोय. एक्सप्लेन करायला कोण नाही. मोठी युट्यूबर आहे सर ती. हमजानी मजारी धुरंधर धुरंधर वाटत नाही. आ कितीला घेतला तुला? तुम्हाला कितीला वाटते हा? किती असेल? आता काय 5 ते 12 पर्यंत जातो किंवा त्याच्या पण वरती जातो. 12? आता जरा पासून चालू होतो छोटा आणि नाकापर्यंत आहे.
12 तर खूप कमी झालं. हा 12 खूप कमी सर. 12 खूप कमी आहे. मग कितीला असेल सांगा. 3.5-4. काय लाख कुछ भी तेवढं जाम झालं. कमी कॅमेऱ्याची बात आहे, स्टँडची नाही. कॅमेराज स्टँड तर तो ते 100 पूर्ण कॉम्बो पॅक आहे तो. अच्छा हा हा असेल 4 पर्यंत असेल. 4 नाही एवढ्या लाखापर्यंत आपण घेऊ नाही शकत. कमी आहे लाखापर्यंत संपत नाही ना तसं. ते थोडं कमी आहे. लाखाहून कमी आहे. असेल लाखापर्यंत असेल. 45 किती 45 45 45,000. हा. वा वा 45 मग आता ॲक्शन 6 पण आलाय. हा ॲक्शन 5 आहे. ॲक्शन 6 पण आलाय. तो आय थिंक 70+ आहे. पण मी ॲक्शन 5 वरती शिफ्ट झालो. जर अपलोड करशील तेव्हा मला बघायला भेटेल. मग आता ह्याच्यावरती सर्व व्हिडिओ येतील. नक्की. हो आता ह्याच्यावरती आता ब्लॉगिंग वगैरे सर्व ह्याच्यावरतीच. शूट वगैरे सर्व ह्याच्यावरतीच. ॲक्शन 5 ॲडव्हेंचर कॅम्बो. बुधवारी आलोय. वारी तुम्ही बघून घ्या. हा बघा Amazonला एक ऑप्शन आहे. हा बघा मी पाठवेल. पाठवून देऊ तुम्हाला. Direct dealer कडून घेतलंय. तुम्हाला डायरेक्ट शॉपमधून भेटून जाईल उलट. हां हां आय थिंक भेटून जाईल तिथे क्रोमामध्ये वगैरे सर्व. हां भेटून जाईल. सर वापरण्यामध्ये चांगलंच असतं. हां चांगलाच आहे सर. सेंड केलं तुम्हाला केलं सेंड. सो आता सर पण घेत आहेत ॲक्शन 5. बघूयात ते पण आता व्हिडिओ काढतील. फोटो काढतील. सो बघूयात. हे बघा हां सेम मिस्टेक केलं आहे 3rd इयरवाल्यांनी. मग सर पण आता व्हिडिओ काढतील फोटो काढतील. त्यांना पण घ्यायचं ॲक्शन 5. लिंक पाठवलं आता म्हणजे घेतलं त्यांनी. संपला विषय. तर आपलं झालेलं आहे एक्झिबिशन वगैरे बघून आता चाललो परत बाहेरच्या ठिकाणी. सो आता बघूयात काहीतरी खायला जाऊयात. न परत मला एंगेजमेंटला जायचं आहे. सो जाऊयात. कोण आले बघा आपले मित. काय बोलतो कसं काय. मस्त मजेत. आज खूप दिवसानंतर मग अरे तुझ्यासाठी एक खास न्यूज सांगितलंय मी व्हिडिओमध्ये. जाया तुम्ही किती जातील का तेवढे. आम्ही येतो मागून. आम्ही नाहीतरी चाललो खायला. तुम्ही जाया. बाय बाय चलो बाय. काय जा घरी घेऊन. चला आता जाऊयात आपण. सो मित्रांनो आम्ही आता गेलेलो खायला वगैरे या एकाय सोबत. सो खाऊन बिऊन आलो आहे. सो आता काय नाही सो परत आलंच आलेलं आहे. आजच सोबतनं विषय निघालेला. तर आपण काय नाही आता निघूयात. मला एंगेजमेंटला जायचं आहे तिथे जाऊयात. आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. चलो बाय.